हे बापा त्यांना क्षमा कर. क्रुसावरील येशूचे सर्वात प्रसिद्ध, सर्वात गहन व सर्वोत्कृष्ट असे हे शब्द, येशूचे हे शब्द आम्हाला क्षमेचे आव्हान देते, आश्वासन देते. देवपुत्राला वेदना झाल्या, यातना झाल्या, तरीही त्याच्या तोंडातून क्षमेचे शब्दच बाहेर पडले. येशूच्या जीवनावर प्रकाश टाकताना लेखिका हॅना ॲरंड म्हणतात, मानवी जीवनात, मानवी व्यवहारात क्षमेचा शोध नाझरेतकर येशूने लावला. क्षमेचा शोध नाझरेतकर येशूने लावला. Forgiveness is a power that wipes out the past, cheers up the present and brightens the future. क्षमा ही एक अशी शक्ती आहे जी भूतकाळातील सर्व गोष्टी मिटवते, वर्तमानाला आनंदित करते आणि भविष्य उज्ज्वल करते. हे आपण उधळ्या पुत्राच्या दाखल्यात पाहिले आहे. क्षमेचा क्षण म्हणजेच उत्सवाचा सण, क्षण आनंदाचा क्षण. मोमेंट ऑफ फॉरगिव्हनेस इज द मोमेंट ऑफ सेलिब्रेशन, मोमेंट ऑफ जॉय. हॅना ॲरंड पुढे म्हणतात, क्षमेचा मार्ग तारणाच्या मार्गाकडे नेतो. थोडक्यात क्षमा तारणाचे कारण आहे. येशूच्या संपर्कात आल्यामुळे आंधळे पाहतात, लंगडे चालतात आणि कुष्ठरोगी शुद्ध होतात. क्षमा करण्याच्या शक्तीमुळे ते शुद्ध झाले आहेत, त्यांचे तारण झाले आहे. क्षमा करण्याच्या शक्तीमुळे ते शुद्ध झाले आहेत आणि त्यांची तारण झाली आहे. संत लूकच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की इस्रायली स्त्रिया रडतात कारण त्यांच्यातील अपराधीपणाची भावना त्यांचा छळ करीत होती. कारण त्यांच्या डोळ्यात देखत एका निष्पापी व्यक्तीचा बळी घेतला जात होता. येशूला शारीरिक छळाबरोबर मानसिक छळास देखील सामोरे जावे लागले. शारीरिक छळाने त्याच्या शरीराला वेदना झाल्या होत्या, तो जखमी झाला होता, क्रुसाचे ओझे पेलवेनासे झाले होते. मानसिक छळ जे त्याचे होते त्यांनीच दगा दिला होता. एकाने त्याच्या थाळीत हात घालून त्याचा विश्वासघात केला, त्याला फक्त 30 नाण्यात तोलले. दुसऱ्याने त्याला नाकारले तर बाकी सर्वांनी धूम ठोकली. तो एकटा ह्या संपूर्ण छळास धीराने सामोरे गेला. शरीराने थकला भागलेला येशू मनाने मात्र खंबीर व निडर होता. मानसिक दृष्ट्या भक्कम आणि ठाम असलेल्या येशूने आपल्या क्रुसावरील मरणा अगोदर सर्वांना क्षमा केली. हे बापा त्यांना क्षमा कर. जे विश्वासास पात्र नव्हते त्यांचे विश्वास पात्र ठरवले. अपात्र पेत्र पात्र ठरतो ख्रिस्ताच्या कार्यासाठी. अपात्र पेत्र पात्र ठरतो ख्रिस्ताच्या कार्यासाठी. हीच आहे येशूची महानता. पुनरुत्थानानंतर येशूने आपल्या शिष्यांस असे नाही विचारले की तू मला टाकून का पळालास, तू मला का नाकारलेस. त्याने शिष्यांना असे नाही विचारले की तुम्ही मला एकट्याला टाकून का गेलात. त्याने एका देखील शिष्यास जाब विचारला नाही. येशूने भूतकाळात घडलेल्या घटना व त्या घटनेतील व्यक्तींस क्षमा केली होती. जर तुम्ही भूतकाळात घडलेल्या घटनांस व त्यातील व्यक्तीस क्षमा केली नाही तर तुम्ही भूतकाळाचे गुलाम बनता. If you don't forgive and forget the past, you will become a slave of the past. पुनरुत्थानास इंग्रजीत रेझरेक्शन हा शब्द वापरला जातो. रेझरेक्शन म्हणजेच टू राईज अबव. टू राईज अबव. When you rise above your weaknesses, your failures, your troubles, and especially your past, only then in a real sense we can participate in the gift of resurrection. We can experience resurrection in here on earth. तरच खऱ्या अर्थाने आपण पुनरुत्थित होतो. आजच्या वाचनात आपण क्षमेचा दाखला पाहिलेला आहे. 60च्या 70 वेळा नक्कीच अशक्यप्राय, अव्यवहार्य
But failing to forgive is unforgivable. Failing to forgive is unforgivable. माफ करण्यास चुकणे ही चूक माफ न करण्या इतकी गंभीर आहे. माफ करण्यास चुकणे ही चूक माफ न होण्या इतकी गंभीर आहे. What the one thing that cannot be forgiven is failing to use your power to forgive. If you don't use your power to forgive, then you cannot be forgiven for that. जेथे क्षमा शक्यप्राय आहे तेथे ती सहजपणे आढळते, परंतु जेथे अशक्यप्राय तेथे देखील ती दिसली पाहिजे, क्षमा झाली पाहिजे. Anyone can forgive what is forgivable, but you must be able to forgive what is unforgivable. राणी मरिया व स्टेन कुटुंबियांनी जे अशक्यप्राय ते शक्य करून आम्हा पुढे एक आदर्श ठेवला आहे. लक्षावधी कर्ज असलेल्या दासाला क्षमा केली जाते, परंतु तोच दास आपल्या सोबतीच्या दासाची अगदी क्षुल्लक कर्ज माफी करू शकत नाही. आणि आता तो कैदेत बंदिस्त आहे. इंग्रजी भाषांतर म्हणते, ही वॉज टर्न्ड ओव्हर, ही वॉज हँडेड ओव्हर टू द टॉर्मेंटर्स. त्याला हाल हाल छळ करणाऱ्यांच्या सुपूर्द केले जाते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कोण आहेत हे छळ करणारे, कोण आहेत हे हाल हाल करणारे? हू आर दिस टॉर्मेंटर्स? तुमच्यात लपून बसलेले राग, कटुता, संताप तुमचे मन कुरडत आहेत. These are your tormentors. हे आहेत तुमचे छळ करणारे, तुमची हाल हाल करणारी. निराशा व द्वेष जे तुमच्या आरोग्यास अल्सर, उच्च रक्तदाब, कंबरदुखी व सततची डोकेदुखी ठरत आहेत. These are your tormentors. हे आहेत तुमचा छळ करणारी. रात्रभर जागरण करायला लावून विचारांची चक्र पंखांच्या पात्यापेक्षा जास्त वेगाने गरगर फिरायला लावणारे, ते आहेत तुमचा छळ करणारे. ते छळ करणारे आहेत तुमचे कठोर मन व कमजोर इच्छाशक्ती, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील आनंदाचा हर एक क्षण गमावून बसला आहात. The tormentors of an unforgiving heart that haunts, hunts and hurts you day and night and becomes your shadow. The tormentors of an unforgiving heart that haunts, hunts and hurts you day and night and becomes your shadow. अशा प्रकारे आपण स्वतःच आपला छळ करणारे आहोत. We are our own tormentors. येशूचे छळ करणारे फक्त व्यक्ती नाहीत तर प्रवृत्ती पण आहेत. येशूचे छळ करणारे फक्त व्यक्ती नाहीत तर प्रवृत्ती पण आहेत. जुदास कपटीपणाची, परुषी ढोंगीपणाची, येशूला थप्पड मारणारा सैनिक क्रूरतेची, हेरोद धूर्तपणाची, पिलात भित्रेपणाचे, डावीकडील चोर द्वेषाची प्रतीक आहेत. व ह्या सर्व प्रवृत्ती आपण आत्मसात केल्या आहेत. ढोंगीपणा, कपट, धूर्तता, क्रूरता हे आपला छळ करत आहेत. आणि जेव्हा आपण ह्या वाईट प्रवृत्ती अंगीकारतो तेव्हा आपण येशूचा छळ करतो आणि स्वतःचा देखील. आपला शत्रू बाहेर नाही तर आपल्या आत दडलेला आहे. आपला सर्वात मोठा शत्रू आपला अहम, गर्व आहे. द्वेष, राग आपल्याला आतून कमजोर बनवत असतात. आपण स्वतःला क्षमा केलेली नसते, म्हणून आपल्याला आपल्या शत्रूस क्षमा करता येत नाही. आपण स्वतः आपला शत्रू आहोत. प्रथमतः स्वतःला क्षमा करण्याची गरज आहे. तुमचा छळ स्वतःकडूनच होत आहे हे ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला क्षमा कराल त्या क्षणी तुमचा छळ होणे बंद होईल. शेवटी लुईस मिरस म्हणतात, क्षमा करणे म्हणजेच कैद्याला मुक्त करणे. क्षमा करणे म्हणजेच कैद्याला मुक्त करणे आणि तो कैदी मीच आहे. टू फॉरगिव्ह is to set a prisoner free
and discover that the prisoner was me. To forgive is to set a prisoner free and to discover that the prisoner was me.